केरळचे फेमस स्विमिंग पार्ट तुम्ही रील्स मध्ये भरपूर ठिकाणी बघितले असतील, पण आपल्या रत्नागिरी सुद्धा असे पार्ट आणि सोबत एक नैसर्गिक तलाव देखील आहे। हाच हिडन स्पॉट आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। तर नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मला कोकण बघायचं या सिरीजच्या भाग 3 मध्ये। जास्त नाही, फक्त 10 मिनिटे या रोडवरून गाडी चालवली तर तुमचा पूर्ण बॉडी मसाज होऊ शकतो। अशा रोडवरून आम्ही आमच्या लालपरीला घेऊन निघालो। मग अगदी स्टॉप समोर आमच्या लालपरीला पार्क करून आम्ही निघालो ही जागा एक्सप्लोर करायला। शहरांमधली साचलेली डबकी म्हणजे स्विमिंग पूल बघून अशा नैसर्गिक आणि निळाशार थंड तलावांचा विसर पडला होता। मधल्या बाजूला असलेल्या पाखाडीवरून आम्ही हा तळा क्रॉस करून दुसऱ्या बाजूला गेलो आणि जेवढे जमतील तेवढ्या प्रत्येक अँगलने या तलावाचे फोटोशूट आणि व्हिडिओज काढल्या। निसर्गाचं दान असलेल्या या गावाला तलाव आणि पाटासोबत भल्या मोठ्या विहिरीला सुद्धा बारमाही पाणी असतं। सगळं आटपून आम्ही निघणारच होतो तितक्यात आमची नजर पडली या भल्या मोठ्या पाटावर। बाकी ठिकाणचे फेमस झालेले पाट तुम्ही नक्कीच बघितले असतील, पण मी कन्फर्म होतो की आपल्या कोकणात सुद्धा असे पाट नक्कीच असणार। अचानकपणे जर कधी तुम्ही इथे व्हिजिट करणार असाल तर चुकूनही या तलावामध्ये पोहण्याचं धाडस करू नका। पण फक्त जर तुम्हाला नैसर्गिक जागा एक्सप्लोर करायची असेल तर घागर तालुक्यातील मळण या गावाला नक्कीच व्हिजिट करा। या मासे गरवायला जाणाऱ्या पोरांनी आम्हाला एक जबरदस्त नेक्स्ट स्पॉट सजेस्ट केले नाही, त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून टाका।